नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे परमात्मा एक सेवक संस्था दुधाळा आश्रमात महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची 105वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। या पावन सोहळ्यासाठी छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। 105वी जयंती भगवान बाबा हनुमानजीची जयंती निमित्त सर्व सेवक सेवकिनीच्या आणि बालगोपालाच्या ही संस्था सर्वांसाठी धावून येतात आणि दुधाळा आश्रममध्ये कोणतं जर सेवक दुःखामध्ये असेल त्याला सुखमय जीवन जगण्यासाठी ही वेळोवेळी ही दुधाळा आश्रम संस्था रामटेक हे नेहमी सतत सेवक आणि सेवकिनी जनता जनार्दनाच्या वतीने सर्वाला सहयोगाची भावना दाखवत असते आणि सहयोग करत असतात। म्हणून या आश्रमचं मी व पदाधिकाऱ्यांचे यांचे मार्गदर्शक जयरामजी महाजन यांचे अध्यक्ष आमचे मथुरे भाऊ आणि सर्व सेवक सेवकिनीचे मी अभिनंदन करतो की या संस्थेने खूप काही दिलं आणि समोर देत चालली आहे आणि ही संस्था भरभराटीने वाढत आहे। म्हणून या संस्थेचे मी अभिनंदन करतो की येणाऱ्या कालावधीमध्ये गोरगरीब सेवकासाठी नेहमी सतत ही प्रयत्नशील राहील आणि सेवकांची सेवा करेल हीच आजच्या प्रसंगी बोलतो आणि सर्व सेवक सेवकिनींना अभिनंदन करतो। सर्वांना माझा नमस्कार। रॅलीची सुरुवात शांतिमंगल कार्यालय परिसरातून झाली। आंबेडकर चौक, गांधी चौक आणि झेंडा चौक मार्गे ही रॅली दुधाळा येथील आश्रमात पोहोचली आहे। या रॅलीत सहभागी झालेल्या भाविकांनी जयघोष करत संपूर्ण परिसर भक्तिमय केलाय। आश्रमात विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन आणि पूजा अर्चना पार पडली आहे। या कार्यक्रमाला आशिष जायस्वाल, श्यामकुमार बर्वे आणि बिकेंद्र महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महान त्यागी बाबा जुमदेवजीचा जन्मदिवस सर्व सेवकांच्या सहकार्याने लांजी, बालाघाट, गोंदिया, तुमसर, गडचिरोली, ब्रह्मपुरोली, वळंबा, टांगला, पुसदा, पारसोनी सर्व विभागातील सर्व मार्गदर्शक व परमात्मा एक सेवक परिवाराने रामटेक संस्था दुधाळा आश्रम या ठिकाणी सकाळी 10 वाजता आपापल्या रथयात्रा घेऊन आणि बसस्टॉपहून ही रथयात्रा 10 वाजता निघून भगवंताच्या मानव मंदिरमध्ये आता 12 वाजता पोहोचलेली आहे। या महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या शिकवणीप्रमाणे ही संस्था अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती समाज घडवण्याचं काम करत असताना गोरगरीब लोकांना मदत करून कोणाच्या अडचणी असल्या, कोणावर संकट असलं, निष्काम सेवेने संस्था काम करत असतो आणि सर्व सेवकांच्या या संस्थेला सहकार्य मिळत असतो आणि असाच सहकार्य सर्व सेवकांचा मिळून आपण ज्या दुःखात आहोत दुःखातून मुक्त होऊन सणाने सुखाचे दिवस पाहावं या संस्थेचं काम निष्काम सेवेचं आहे आणि ही संस्था तुमच्या सहकार्याने सदैव निष्काम सेवेचं काम करेल। आज सर्व बंधू मान्यवर मंडळी या महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या जन्मदिवसाला तुम्ही आलेत। रामटेक संस्था आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आणि धन्यवाद देत आहे। तुमच्यापासून आज आमच्या रामटेक नगरीमध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या जन्मदिवसाच्या रॅलीची आणि मानव मंदिराची शोभा वाढली। एवढंच बोलून माझे 2 शब्द समाप्त करून सर्वांना माझा नमस्कार आणि धन्यवाद। मान्यवरांनी बाबा जुमदेवजी यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले। विशेष म्हणजे या कार्यक्रमात आशिष जायस्वाल यांचा वाढदिवसही केक कापून साजरा करण्यात आलाय। कार्यक्रमाच्या शेवटी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, ज्यात हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला। महादेवराव महाजन, रामटेक परमात्मा एक सेवक संस्थेचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक, आज महान त्यागी बाबा जुमदेवजीचा जयंती प्रीत्यर्थ 105वी जयंती रामटेक परमात्मा एक सेवक संस्थेमध्ये सर्व सेवकांच्या वतीने, सर्व बाहेरगावून आलेल्या सर्व सेवकांच्या वतीने, त्यांच्या परिवाराच्या वतीने आज मानवण्यात आलेला आहे। आज प्रथम सकाळी रथयात्रा काढून ग्रामीण भागातून ज्या मागासवर्गीय भाग आहे, आमच्या जंगल क्षेत्र आहे, त्या क्षेत्रातून वळंबाहून मनसळहून रामटेकवरून सनेनी बसस्टॉपवरून रामटेक बसस्टॉपवरून मोठ्या मार्गाने रामटेक परमात्मा एक सेवक संस्थेमध्ये त्या मानव मंदिरात आलेली आहे। आज आम्हाला आनंद होते की एवढे परिवार आमच्यासोबत जुळलेत। त्यांनी अंधश्रद्धा आणि व्यसनमुक्तीचं काम परिवारात ठेवून लोकांना जागवण्याचं काम केलं। आज यांचं पाहून लोकसुद्धा याच्याकडे मार्गामध्ये येतील आणि त्यांचंच पुण्य आम्हाला मिळेल। आमचा उद्देश होता, आमच्या सद्गुरूंचा उद्देश होता, लोकांना जागवा, जे अंधश्रद्धेत आहे, व्यसनात आहे। आपण ज्याप्रमाणे सुखी झालो अंधश्रद्धेतून, त्याचप्रमाणे लोकांनासुद्धा व्यसनातून आणि अंधश्रद्धेतून दूर करा आणि त्यांचे जीवन सुखमय करा
असं पुण्याचं कार्य आमच्या सद्गुरूंनी आम्हाला दिलं. आम्ही त्यांचा जन्मदिवस या माध्यमाने मानवतो आणि आम्हाला आनंद आहे की असं कार्यक्रम आम्हाला सद्गुरूंनी दिलं. हे आमच्याला खूप भाग्याची गोष्ट आहे. नमस्कार.